नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 24-25 तारखेला ठाण्यामध्ये कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करू शकता. आजच्या मार्केटकडे वळूया. ज्या काही बातम्या किंवा पेपरला आलेले माहिती याच्याकडे लक्ष दिलं तर मार्केट करणं सोपं जातं. एंजल वन फंड रेज करणारे त्याच्यासाठी 22 फेब्रुवारीला बैठक आहे. पिरामलसुद्धा नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स इश्यू करणारे त्यासाठी ते बैठक घेणार आहे. हे डिबेंचर्स सेक्युअर्ड, रेटेड, लिस्टेड आणि रिडीमेबल असतील आणि या डिबेंचर्सद्वारे ते 600 कोटी रुपये गोळा करणार आहे. ONGCचा एक इम्पिरियल एनर्जी हा आर्म आहे. त्याच्या 5 सबसिडियरीचं ते मर्जर करणार आहे. अशा एकंदरीत त्यांच्या 7 सबसिडियरी आहेत आणि या 7 सबसिडियरी सायप्रसमध्ये आहेत. तर 5 सबसिडियरींचं मर्जर होऊन 3 सबसिडियरी राहतील. NBCC 369 कोटींच्या ऑर्डर NBCCला मिळाले. CIE ही तोट्यातून फायद्यात आली आहे. फायदा 168 कोटी तर तोटा 657 कोटी होता. त्यांचा रेव्हेन्यू वाढला आहे, फायदा वाढला आहे, मार्जिनही वाढला आहे. त्यांचा भारतातला बिझनेस चांगला झाला आहे, पण युरोपियन बिझनेसमध्ये स्लो डाऊन दिसतो आहे असं कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितलं आहे. दीपक फर्टिलायझर यांनी इक्विनॉर या नॉर्वेमधल्या कंपनीबरोबर 15 वर्षासाठी LNG करार केला आहे. व्हर्लपूल हे ब्लॉक डीलच्या माध्यमातून 24% स्टेक विकणार आहेत. 1230 ही फ्लोअर प्राईस ठेवली आहे आणि 7.5% डिस्काउंटवर हे ब्लॉक डील व्हायचं आहे. बलरामपूर आणि डेल्टा हे दोन्हीही बँकमधून बाहेर पडलेत, पण बायोकॉन पुन्हा बँकमध्ये गेला आहे. त्यामुळे बायोकॉन, आदित्य बिर्ला फॅशन रिटेल, अशोक लेलँड, बंधन बँक, कॅनरा बँक, हिंदुस्तान कॉपर, इंडिया सिमेंट, इंडस टॉवर, स्टील अथॉरिटी, झी एंटरटेनमेंट आणि नाल्को. फॉरेन इन्व्हेस्टर्सनी 755 कोटीची विक्री केली आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 453 कोटीची खरेदी केली आहे. सोमवारी जरी मार्केट वाढलं होतं, हायेस्ट पॉईंटला पोचलं होतं, पण व्हॉल्यूम खूप कमी होते. काल सगळीकडे सुट्टी होती. अमेरिकेतही सुट्टी होती. आपल्याकडेही बँक हॉलिडे होता शिवाजी महाराज जयंतीमुळे. त्यामुळे व्हॉल्यूम काल कमी होते. विभोर स्टीलचं आज लिस्टिंग आहे. विभोर स्टीलचे सबस्क्रिप्शनचे आकडे खूपच सुंदर आलेत. 151 रुपयाला हा शेअर दिलेला होता. आज ABB आणि ॲलेंटास या 2 कंपन्यांचे रिझल्ट लागते.
आता तेजीमध्ये कुठले शेअर असतील तर हे असं तेजीमध्ये असतीलच असं सांगता येत नाही, पण बातम्यांच्यानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार या कंपन्यांमध्ये तेजी होण्याची शक्यता अधिक दिसते. सगळी मार्केटमध्ये असते ती प्रोबॅबिलिटी असते, एक अंदाज असतो, त्यात ते काही सायन्स नाही, त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची निश्चितता नसते, हे धरूनच चालायचं. मिल्डा कॉर्प, NBCC, CIE, सेंच्युरी टेक्सटाईल, ग्लेनमार्क, रामकृष्ण फोर्जिंग, टॉरेंट पॉवर, सुलामध्ये 570 ते 575च्या भावाला बरीच खरेदी झाली आहे. दीपक फर्टिलायझर, कोटक, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांची पुन्हा बोलणी सुरू झाली आहे, त्यामुळे झी, कोफोर्ज, सोना, BLW, डेल्टा बँकमधून बाहेर आलाय, डॉक्टर रेड्डीज, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह, पॉवर ग्रीड, एंजल, इंडियन हॉटेल, रामको सिमेंट, देवयानी इंटरनॅशनल, टाटा स्टील आणि कोल इंडिया. आणि मंदीमध्ये व्हर्लपूल, म्हणजे व्हर्लपूलमध्ये एवढं ब्लॉक डील होणार आहे हे खरं आहे, पण त्यांना जर 24% स्टेक विकायचा होता तर कोणीही कंपनी घेणाऱ्याला हा मोठा स्टेक एकदम मिळाला असता, तर असा कोणीही पुढे का आला नाही अशी थोडी शंका येते. मंदीमध्ये व्हर्लपूल, HDFC बँक, फेडरल बँक, म्हणजे त्या दिवशी मणियन हे फेडरल बँकेवर येत आहेत अशी न्यूज होती, म्हणून फेडरल बँकेचा शेअर वाढला होता. आता मणियन यांची नेमणूक कोटक बँकेवर झालेली आहे, त्यामुळे कदाचित फेडरल बँकेचा शेअर पडण्याची शक्यता आहे. HDFC लाईफ, बायोकॉन, RHI मॅग्नेसिटा आणि ब्रिटानियाचं बिझनेस टू बिझनेस की बिझनेस टू रिटेलर, डिस्ट्रीब्युटर यांच्यामुळे गोंधळ चाललाय, तर त्याचा प्रॉफिटवर परिणाम होऊ शकतो. पेटीएमच्या बाबतीत हिंदूमधल्या बातमीच्या अनुसार असं लक्षात येत आहे की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, म्हणजे आपण फेमा म्हणतो, या फेमाच्या अंतर्गत कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही असं कळत आहे. आणि ॲक्सेसमध्ये नोडल अकाउंट ट्रान्सफर केला आहे. या 2 बातम्या पेटीएमच्या दृष्टीने चांगल्या आहेत, त्यामुळे पेटीएम आज तेजीत असण्याची शक्यता आहे. गेले 2 दिवस पेटीएमचा शेअर तेजीतच होता. बघूया मार्केट कसं रिस्पॉन्ड करताय. तेजीत तर चाललाय, पण जेव्हा खूप तेजी झालेली असते तेव्हा आपल्याला सावधपणाची भूमिका घेणं आवश्यक असतं. त्यामुळे ती खरी तेजी कितपत आहे, काय कंपनीमध्ये खरंच जेवढा भाव वाढतोय तेवढी कंपनीमध्ये प्रगती दिसतीये का, हे बघूनच विकायचं की घ्यायचं याचा निर्णय घ्यावा लागतो. बघूया मार्केट काय करत आहे. नमस्ते.